आपलं कोणतं फोल्डर होतं? ठीक आहे. चला. हेच फोल्डर आहे आपलं. सो आज काहीतरी नवीन शिकू, म्हणजे तेच पोझिशन आपली आणि पोझिशन रिलेटिव्ह बाबतीत थोडंफार आपण जास्त क्लिअर होऊ आज. तो HTML स्टार्ट करू, HTML एंड करूया. ठीक आहे. आज आपण एक फेसबुकची प्रोफाईल कशी असते त्या टाईपमध्ये आपण आज तयार करणार आहोत. ओके. त्यासाठी काय काय गरजेचं आहे त्या प्रॉपर्टीज पण आपण शिकूया. ओके. फर्स्टली स्टाईल देतो. स्टाईल टॅग स्टार्ट करा, स्टाईल टॅग एंड करा. आता एक गोष्ट बघा, मला काय फरक जाणवतो ते सांगायचा. ठीक आहे. ओके. सो विड्थ आणि हाईट सेट केली आपण, आणि समजा एक कलर दिला, बॅकग्राऊंड कलर तुम्हाला समजण्यासाठी मी देतो. समजा आता ग्रे कलर देऊ. ठीक आहे. आणि बॉर्डर द्यायची गरज नाही आपल्याला, जास्त राहू दिली. सो कंट्रोल एस ओपन करून पाहू, दिसतंय. सो आपण एक असा डिव्हिजन क्रिएट केला ज्याच्यामध्ये आपली कव्हर इमेज बसेल. ओके. पण यार एक प्रॉब्लेम असा जाणवतोय मला की ते विनाकारण ही जागा सुटती, व्हाईट व्हाईट स्पेस दिसतंय. एकदम ॲक्युरेट म्हणजे सारखंच सुटतोय, पण तरी पण ते मला नको आहे. सो मग ते नको असेल तर काय करावं लागतं, त्यासाठी तुम्हाला इथे लिहावं लागतं स्टाईलमध्ये आधी, सगळ्यात आधी स्टार्ट. ठीक आहे. स्टार लिहायचा, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करायचं, कर्ली ब्रॅकेट एंड करायचा. केलं. त्याच्यानंतर इथे लिहायचं त्या स्टारमध्ये मार्जिन कोलन सेमीकोलन इथे लिहायचं, मग 0 पिक्सल आणि पॅडिंग 0 पिक्सल. ठीक आहे. मार्जिन आणि पॅडिंग 0 पिक्सल लिहिलं, सेव्ह करतो. आणि आता मला काय फरक जाणवतो ते सांगायचं. काय जाणवलं? हॅलो हॅलो, अरे सांगा, काहीतरी बोला. राज, वैभवी, रोहित, काय फरक जाणवला? ते जर साईडला गॅप होता तो रिमूव्ह झाला. हा, रिमूव्ह झाला. त्याच्यामुळे आपण हे स्टार आणि स्टार नावाचा क्लास दिला आणि मार्जिन पॅडिंग डिफाईन करून दिली 0 पिक्सल. म्हणजे जी काही त्यांनी बाय डिफॉल्ट 2 पिक्सल वगैरे काही ठेवली असेल ती निघून गेली. कशामुळे? त्या स्टार, मार्जिन आणि पॅडिंग 0 पिक्सलमुळे. ठीक आहे. स्टार याची ना HTML आणि CSS आपलं बॉडी राहते. ठीक आहे. HTML क्लास आणि बॉडी क्लास तुम्ही असंही लिहू शकता, HTML आणि बॉडी. कंट्रोल एस
दिसतंय? हे स्टार म्हणजे HTML आणि बॉडी राहतं. असं जे करतो ना आपण ते ऑल ओव्हर तुमचं जी काही शीट असेल पूर्णपणे किंवा जे काही समजा प्लेस असेल ना एवढी, एवढ्या प्लेसला काहीच रिकामं राहू द्यायचं नाही. ते काम हे स्टार करत असतं. स्टार ॲज इन तुम्ही HTML आणि बॉडी घेऊ शकता किंवा ओन्ली बॉडी घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. दिसतंय? जर मी हे काढून टाकलं तर बघा काय दिसतंय. दिसलं? असं दिसतं. समजतंय? वैभवी समजतंय का? येस सर. ओके. सो तुम्हाला इथे स्टार कर्ली ब्रॅकेट स्टार्ट एंड मग इथे मार्जिन आणि पॅडिंग लिहिणं गरजेचं आहे. मार्जिन 0 पिक्सल आणि पॅडिंग 0 पिक्सल. ठीक आहे. सो कंट्रोल एस करूया रिफ्रेश. दिसतंय? सो आपण थोडीशी आणखी हाईट वाढवूया डिव्हिजनची. सो आपण ह्याला करूया 380 पिक्सल. ओके परफेक्ट आहे आता. ठीक आहे. सो आपण थोडं फेसबुकमध्ये जाऊ. आमचीच प्रोफाईल पाहूया. ओके. सो आपल्याला अशा टाईपमध्ये तयार करायचं आहे. ह्या प्रोफाईलपेक्षा ना ह्याची खूप भारी प्रोफाईल आहे आपलं ट्विटरची. ट्विटरची पण एक पाहू. ट्विटरचं बहुतेक लॉग इन असेल की नाही काय माहिती. हां. सो अशी ट्विटरची आहे. ट्विटरची मोबाईलमध्ये भारी दिसते ना. ठीक आहे. पण आपण असं फुल स्क्रीन तयार करू. ठीक आहे. इथे जसं दाखवलंय ना त्यांनी ॲज इट इज फुल स्क्रीन तयार करू आपण. ठीक आहे. सो हे जसं प्रोफाईल आहे आणि सेम ॲज इट इज असंच एडिट प्रोफाईल वगैरे असंच तयार करू. एवढं सगळं आपल्याला तयार करायचं आहे. सो कसं तयार करायचं ते बघू. ठीक आहे. सो फर्स्टली आपण कव्हर इमेज घेतली. सो आपल्याला तर कव्हर इमेज ॲड करायला लागेल. त्यासाठी आपल्याला कव्हर इमेज पाहिजे. हे भारी ना. सेव्ह इमेज ॲज. इमेज सेव्ह करा. की ड्रॅग करून आपल्या फोल्डरमध्ये आणा. त्या इमेजला नाव द्या COV.jpg आणि इथे आपण आता इमेज टॅग घेऊया. तो IMG इज इक्वल टू काय तिचं नाव COV.jpg style is equal to in curly bracket so okay width या 100%. ठीक आहे. आणि हाईट पण
100%. सो कंट्रोल एस आणि मग रिफ्रेश. दिसली की नाही? ठीक आहे. आता तुम्ही मसल विड्थ आणि हाईट 100% का घेतली? सो त्या डिव्हिजनचा 100% विड्थ आहेच, पण 100% हाईट ह्यासाठी की त्या डिव्हिजनची 350 पिक्सल जी ही आहे, 380 पिक्सल जी हाईट आहे, ती पूर्णपणे कव्हर होण्यासाठी इमेजला 100 पिक्सल देऊन ठेवायचं. मग तो ॲज इट इज 380 ला 100% कव्हर करून घेतो. हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे 380च्या हाईटचा डिव्हिजन आहे हा, आणि त्या डिव्हिजनला कव्हर करायचं आपल्याला. ठीक आहे. मग त्यासाठी मधल्या डिव्हिजन मधला जो इमेज आहे त्याची जी हाईट आहे ती 100% ठेवायची, म्हणजे 100% कव्हर करेल 400 पिक्सल. ओके. तो कंट्रोल एस. जर मी इथे लिहिलं असतं 80%, मग त्यांनी काय केलं असतं, 400 मधला जो 80% आहे त्यांनी तेवढा कव्हर केला असता आणि बाकीचं सगळं ग्रे ग्रे दिसतंय असं. समजलं का? हॅलो, समजलं का? वैभवी लेफ्ट झाली. बरं ठीक आहे. बाकीच्यांना समजलंय? रोहित, राज. रोहित आन्सर दे रे बाबा, बोलत जा रे थोडं. वैभवी समजलं का भाई? हॅलो, अरे बोला रे काहीतरी. माहिती खूप थंडी वाजते. हा, राज भाऊ समजलं. हा ठीक आहे. सो 400चा 80% म्हणजे तो थोडासा ग्रे भाग सोडून देईल आणि 400चा 80% देईल आणि तो असा दिसेल. तसा असा दिसतंय. 400चा 80% घेतला मी कव्हर करून, तर त्यांनी 20% ग्रे दाखवून दिला. का? कारण आपण इथे 80% लिहिली आहे. जर मी ते 100% लिहिली असती तर त्यांनी मग पूर्णपणे कव्हर केलं असतं. ठीक आहे. तो हे काय झालं आपलं कव्हर इमेज. सो इथं अल्टरनेट टेक्स्ट लिहूयात. कव्हर इमेज कंट्रोल एस आणि रिफ्रेश. तो आता आपल्याला काय तयार करायचंय? आता आपल्याला एक सर्कल तयार करायचे त्याच डिव्हिजन मध्ये. इथे मी डिव्हिजन तयार करतो. नाही, त्या डिव्हिजन मध्ये नको, त्याच्या बाहेर एक डिव्हिजन तयार करतो आणि डिव्हिजन क्लोज करतो. आणि ह्या डिव्हिजनला क्लास देतो प्रोफाइल नावाचा. क्लास इज इक्वल टू प्रोफाइल. ठीक आहे. सो प्रोफाइल नावाचा क्लास डिफाइन करतो. प्रोफाइल. इथे लिहायचं आहे मग विड्थ आणि हाईट. सो विड्थ इथे या 150 पिक्सल, हाईट 150 पिक्सल. बॉर्डर रेडियस सर्क्युलर करण्यासाठी आपल्याला इथे घ्यावा लागेल, जो की असेल 100 पिक्सल. सो कंट्रोल एस आणि बघूयात काय दिसतंय आपल्याला. काहीच दिसत नाही कारण आपण कलर दिला नाही. सो बॅकग्राऊंड कलर काय द्यायचा याला? ग्रे देऊ. सगळ्यांना येतच दिसतं इथे. आणखी थोडी मोठी करावं लागेल साईज आपल्याला. 200 परफेक्ट, एकदम परफेक्ट. ओके. सो आता इथे बघा काय करायचं आपल्याला, थोडंसं पुढे सरकून याला अर्ध वरती आणि अर्ध खाली, अर्ध कव्हर इमेज मध्ये गेलं पाहिजे आणि अर्ध खाली आलं पाहिजे, असं आपल्याला तयार करायचंय. सो बघूया कसं जमेल ते आपल्याला. तो प्रोफाईल. आता सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला इथे दिसतोय का सर्कल? ह्या सर्कल मध्ये व्हाईट आहे. सो हे व्हाईट कशी आणायची आपण ह्या सर्कलला आपल्या? काही आयडिया देऊ शकतो कोणी? वैभवी, राज. सर बॉर्डर व्हाईट द्यायची. यस, गुड. ठीक आहे. सो इथे काय करायचं, बॉर्डर 5 पिक्सल.
only right, control S आणि मग रिफ्रेश आणि मग ऑर्डर. सो आता आपल्याला तिला कुठे घ्यायचंय? वरती घ्यायचंय. सो मग वरती घेण्यासाठी आपण काय घ्यायचं बरं? सांगा बरं मला. आपल्याला वरती सरकवायचं त्याला. सो वरती सरकवण्यासाठी आपण काय करायचं सांगू शकता? खूप सिंपल आहे. मार्जिन टॉप किंवा मार्जिन बॉटम. यस, मार्जिन टॉपच. मार्जिन बॉटम म्हणजे तो खाली जाईल. आपल्याला मार्जिन टॉप पाहिजे. सो मार्जिन टॉप, मग इथे -40 पिक्सल करूया. कंट्रोल एस, रिफ्रेश. प्रॉब्लेम आता असा झाला की तो चाललाय खाली. आपल्याला वरती घेण्यासाठी आपल्याला या कव्हर इमेजच्या वरती घ्यावं लागेल किंवा त्याच्या मध्ये घ्यावं लागेल. सो मध्ये घेतल्यावर बघूयात काय आउटपुट मिळेल आपल्याला. सो आपल्याला त्याला वरतीने घ्यावं लागेल. क्लास कंट्रोल एस आणि रिफ्रेश. ओके. आता इथे बघा, आपल्याला इथे काय करायचं? पोझिशन रिलेटिव्ह करायचंय. ठीक आहे. सो इथे लिहायचं पोझिशन रिलेटिव्ह आणि इथे मार्जिन काढून टाकायचं आणि टॉप मायनसच्या ऐवजी प्लस लिहायचं. ठीक आहे, लिहिलं. आता ह्याची पण पोझिशन जी आहे ती रिलेटिव्हच ठेवावं लागेल. कव्हर इमेजची रिलेटिव्ह. कंट्रोल एस. ठीक आहे. ओके. आपली करा. बर, ठीक आहे. काय करायचं माहितीये? ती कव्हर इमेज आहे तिला टॉपला सरकायचं. कसं? मार्जिन डॅश टॉप 0 पिक्सल करून पाहू काय दिसतं आपल्याला. ठीक आहे. हो, -40 पिक्सल. कंट्रोल एस, रिफ्रेश. आली वरती. आणखी पुन्हा 100 पिक्सल. आली वरती. 180. आली वरती. 220. कंट्रोल एस, रिफ्रेश. आणखी थोडं खाली गेलं. ओके. डार्ट करू. दिसलं. आता हा सर्कल मला खाली आणायचा आहे. तिथे टॉप दिलंय मी. खाली सरकवण्यासाठी मला आता त्याची टॉप वाढवावी लागेल. मग इथे 100 पिक्सल कर. 220 पिक्सल. 250. 260. 300. परफेक्ट. आता मला काय करायचंय? थोडस पुढे सरकायचंय. मग थोडस पुढे सरकवण्यासाठी काय प्रॉपर्टी यूज करावं लागेल सांगा बरं? लेफ्ट. यस, करेक्ट. सो इथे लेफ्ट किती? 50 पिक्सल. कंट्रोल एस, रिफ्रेश. बघा, आपण ट्विटरची प्रोफाईल म्हणजे ट्विटर प्रोफाईल तयार केली. सो F12 करतो. दिसतंय का एकदम रिस्पॉन्सिव्ह? दिसतंय? हॅलो, दिसतंय का? ओके. सो आपल्याला आणखीन थोडीशी साईज वाढवावी लागेल प्रोफाईलची. कंट्रोल एस आणि आता याला पुन्हा वरती सरकवायचंय. 230. कंट्रोल एस. 220 करूया. कंट्रोल एस. 20 परफेक्ट. ओके. आता याला पूर्ण सर्कल करण्यासाठी पुन्हा इथे 150 पिक्सल घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि आता काय करायचंय? ओके, झालं सगळं. सो एवढ्या प्रॉपर्टीज मध्ये आपलं काम तयार झालं. ठीक आहे.
बस एवढाचा कोड लागतो असं तयार करायला. ठीक आहे. आता याच्यात प्रोफाईल टाकायची आपल्याला. सो प्रोफाईल टाकण्यासाठी माझीच प्रोफाईल घेऊया, ज्याचं नाव आहे फाईल. माहिती हा 5 कोण आहे? माहिती आहे का? एका जणाला तरी माहिती असलं पाहिजे. कुणालाच नाही माहिती. आज थोडी असतं. ह्यासाठी ना थोड्या हॉलिवूडच्या मुव्हीज पाहत जा बरं का, लय गरजेचे आहे. वाह. परफेक्ट. हमारा 5 है. ओके. सो प्रोफाईल मध्ये इथे लिहा इमेज IMG इज इक्वल टू, इथे लिहायचंय तुम्हाला 5.jpg आणि मग इथे लिहायचं स्टाय इज इक्वल टू, इथे लिहा 100%, 100%, कंट्रोल एस आणि हे घ्यायचं रिफ्रेश. आलं की नाही? पण आता आपल्याला बॉर्डर रेडियस द्यावी, जेवढी त्या प्रोफाईलला दिली वरती आपण तेवढीच बॉर्डर रेडियस ह्याला पण द्यायची. कंट्रोल एस आणि रिफ्रेश. झाली की नाही तयार? हॅलो. येस सर. भारी आहे ना? का नाही? अरे काहीतरी द्या रिप्लाय. किती आहे? 5 नाही माहिती. काय काय? 11 माहित आहे आणि 5 नाही माहिती म्हणजे? अरे हा 11. अरे ठीक आहे, ठीक आहे. अम्ब्रेला अकॅडमी म्हणून एक सीझन आहे. अम्ब्रेला अकॅडमी सर्च करा आणि ही सीझन म्हणजे 2 सीझन आहेत त्यांचे. सो दोन्हीच्या दोन्ही सीझन पाहून घ्या. खूप भारी आहे. आणि त्याच्यातला हा कॅरेक्टर आहे 5 नावाचा. सो हा सगळ्यात भारी माणूस आहे. सगळ्यांपेक्षा लहान असतो पण सगळ्यात जास्त ओरा ह्याचाच असतो. ठीक आहे. सो 5 से होती इमेज. बापरे, पैसे येतोय. कंट्रोल एस. वाह. बघा काहीतरी फरक वाटतोय का? ॲज इट इज जसंच्या तसंच तिथं शो केलंय मी. काहीच फरक नाही. चला हे दाखवून आपण ट्विटरमध्ये जॉब मिळवून घेऊ. असं झालं तर किती छान होतं. ठीक आहे. सो असं आपण तयार केलं. आता आपल्याला पुढे काय तयार करायचं? हे एडिट प्रोफाईल वालं. ठीक आहे. सो आता मग ह्याच्या खाली इथे लिहा डिव्हिजन आणि डिव्हिजन स्टार्ट आणि डिव्हिजन क्लोज क्लास इज इक्वल टू एडिट. मग आता हा एडिट साठीचा क्लास आहे, तर इथे घ्या डॉट एडिट कर्ली ब्रॅकेट स्टार्ट एंड आणि इथे लिहायचं ब्रीथ 100 पिक्सल, हाईट असेल 50 पिक्सल आणि टेक्स्ट अलाइन सेंटर.
कंट्रोल एस. ठीक आहे. आता इथे लिहायचं एडिट. एडिट प्रोफाईल बटन आहे का तसं? एडिट प्रोफाईल, कंट्रोल एस, रिफ्रेश. दिसतंय एडिट प्रोफाईल कुठं आलं? इथे आलंय. सो मला कुठं पाहिजे? राईटला पाहिजे. सो मग काय करायचं? ह्याला लिहायचं फ्लोट राईट, कंट्रोल एस आणि रिफ्रेश. आलं कोपऱ्यामध्ये. फ्लोट राईट म्हणजे कोपऱ्यामध्ये जाणार. ठीक आहे. आता इथे सेट करायचं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड काय आपलं व्हाईटच आहे. कंट्रोल एस. ते कळण्यासाठी काहीतरी बॉर्डर द्यावं लागेल ना. हा, ग्रे बॉर्डर आहे. तो इथे लिहा बॅकग्राऊंडच्या खाली बॉर्डर 2 पिक्सल सॉलिड ग्रे. कंट्रोल एस आणि रिफ्रेश. दिसतंय. सो 50 पिक्सल जरी जास्तच झालं, आपण करूयात 30 पिक्सल. परफेक्ट. आता फक्त त्यामधल्या टेक्स्टला खाली पाठवायचं आहे. त्यासाठी आपण करूया दोघा. पहिले आपण त्याला कर्व देऊ. सो कर्व देण्यासाठी बॉर्डर रेडियस 10 पिक्सल. कंट्रोल एस, रिफ्रेश. आणखी 20. कंट्रोल एस, रिफ्रेश. ओके. आता ह्याला आपल्याला खाली पाठवायचं आहे. सो खाली पाठवण्यासाठी मार्जिन टॉप 10 पिक्सल. कंट्रोल एस, रिफ्रेश. मार्जिन 20 पिक्सल. आणि लेफ्ट राईट पासून थोडं पुढे सरकायचं. सो मार्जिन राईट इथे घ्यायचं 10 पिक्सल. कंट्रोल एस, रिफ्रेश. आणखी 20. आणखी थोडंसं. कंट्रोल एस, रिफ्रेश. सो 25 पिक्सल, रिफ्रेश. आणखी थोडंसं. ओके, परफेक्ट. सो आता आपल्याला साईज ह्या साईजमध्ये करायचं आहे. मग त्यासाठी थोडंसं आणखीन वाढवावं लागेल. सो मग इथे 120 पिक्सल करूया किंवा 130 आणि 40 पिक्सल त्याची हाईट. परफेक्ट. बॉर्डर रेडियस वाढूया 30 पिक्सल. कंट्रोल एस, बरोबर. तर फॉन्टची साईज वाढवायची. त्यासाठी फॉन्टची प्रॉपर्टी सांगितली होती. फॉन्ट साईज हे लिहायचं 20 पिक्सल. कंट्रोल एस, 30. पुन्हा थोडीशी वाढूया 22 पिक्सल. जास्त झाली का? नाही झाली. तरी थोडीशी कमी करूया 18 पिक्सल. रिफ्रेश झाली आता बरीच. ओके. सो आता ह्याला मध्ये आणायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मध्ये आणण्यासाठी मग इथे एडिट प्रोफाईल हा आहे का, पी टाइम मध्ये घ्या. घेतला. पी टाइम मध्ये घेतल्यानंतर ह्याला स्टाईल लिहा इज इक्वल टू टॉप. इथे पोझिशन रिलेटिव्ह लिहायचं. कशाला? पी टॅगला. आणि टॉप घ्या 5 पिक्सल. कंट्रोल एस. आणखी थोडीशी वाढूया 8 पिक्सल. परफेक्ट. आणि कलर जो आहे ना तो थोडासा बॉर्डरचा वेगळा ठेवू. म्हणजे ग्रेस ठेवायचा आहे पण थोडासा असा वाटला पाहिजे. वा, ॲज इट इज, ॲज एक्सपेक्टेड, जसं आहे तसं झालं. ठीक आहे. सो ही झाली आपली ट्विटरची प्रोफाईल तयार. ठीक आहे. त्यामध्ये आणखी एक गोष्ट करायची होती आपल्याला.
सो समजलं कसं तयार करायचं ते. ओके ओके. मी म्हणे ना सगळे पाहिले नाही मी 4च पाहिले, 5 पाहायचं बाकी माझं. बरं ठीक आहे. सो समजलं येईल एवढं करता. कुणाला काही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये? वैभवी, राज, रोहित समजतंय का? हॅलो, जमेल नक्की? जमेल की नाही? हॅलो, ओके. रोहित, रोहित आन्सर दे रे रोहित. एवढं नाही तरसवायचं रे माणसाला. आन्सर दे. दे रे बोल दे. हॅलो, रोहित आवाज येतोय माझा? हा सर येतोय. हा अरे तू आन्सर देत जा ना रे. बोलत जा थोडं तरी. सर समजलं नाही समजलं सांगा पुन्हा काहीतरी. समजलंय का आजचं? हॅलो रोहित, काय? हो सर. ओके ओके. सो हे एवढं आपण तयार केलं. त्यानंतर आपल्याला नेम तयार करायचे ते खाली. सो त्यासाठी मग आपल्याला ह्याच्याच खाली, ह्या एडिटच्याच खाली आणखीन एक डिव्हिजन एक्सपेक्ट आहे. सो त्या डिव्हिजन मध्ये आपल्याला सगळं आता प्रोफाईल नेम वगैरे खालचं जे काही असेल तेवढं सगळं म्हणजे कोणतं एका डिव्हिजन मध्ये आपल्याला एवढं सगळं तयार करायचं. ठीक आहे. सो ते कसं ते बघा. फर्स्टली आपण इथे पी टॅग घेऊयात. इथे लिहा स्वतःचं नाव, कंट्रोल एस आणि रिफ्रेश. आलंय तिथे? ठीक आहे. सो आता इथे क्लास घ्या, डिटेल्स आता इथे लिहायचं डॉट डिटेल्स, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट, कर्ली ब्रॅकेट एंड. आणि मग आता इथे लिहावं लागेल आपल्याला पोझिशन रिलेटिव्ह विड्थ आणि हाईट सेट करून देऊयात. नाही, फक्त विड्थ सेट करून द्यायची, हाईट ऑटो ठेवूयात आता. ठीक आहे. विड्थ आपली 100%च राहील आणि आपली जी पोझिशन रिलेटिव्ह केला आपण. ठीक आहे. सो आता आपल्याला खाली आणायचं आहे त्या टेक्स्टला. सो खाली आणण्यासाठी मला इथे लिहावं लागेल डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. हे काय आहे ते आपण नंतर पाहूयात नक्कीच. ठीक आहे. दिसतंय एवढूच्या प्रॉपर्टीमुळं, त्या डिस्प्ले इनलाईन ब्लॉकच्या प्रॉपर्टीमुळं इनडायरेक्टली तो खाली आला. दिसतंय. आता मी काढून टाकतो ती. तो कुठेही सध्याला वरती आहे. ठीक आहे. फक्त एवढूच्या प्रॉपर्टीमुळे खाली आला का? कारण तो इनलाईन पाहिजे प्रत्येक डिव्हिजनच्या, म्हणजे रिलेटिव्ह. जेव्हा मी डिस्प्ले इनलाईन ब्लॉक करतो तेव्हा काय होतं की मला मार्जिन वगैरे द्यायची गरज पडत नाही. ठीक आहे. आणि पोझिशन रिलेटिव्ह लिहावं लागतं. सो ह्या दोन प्रॉपर्टीज जर लिहिल्या आपण, सो मार्जिन मायनस मध्ये करायची गरज पडत नाही कधीच आपल्याला, किंवा प्लस म्हणजे प्लस मध्ये पडते पण मायनस मध्ये म्हणजे वरती घेण्यासाठी आपल्याला गरज नाही पडत. ठीक आहे. एकदा रिलेटिव्ह लिहिलं तर आपल्याला इथे लिहायचं आहे डिस्प्ले इनलाईन ब्लॉक काय आहे ते आपण नंतर उद्या पाहणारच आहोत. उद्या पूर्ण लेक्चर जे असेल त्या डिस्प्लेवरच असेल. ठीक आहे. सो डिस्प्ले इनलाईन ब्लॉक लिहायचा म्हणजे तो खाली येणार. तिथून मग आपल्याला तर सरकवायचं खाली त्याला. सो टॉप इथे घ्या 10 पिक्सल, आणखीन थोडं वाढवावं लागेल जे की असेल 25 पिक्सल, आणखीन थोडं 30 पिक्सल.
आणखीन थोडं 80 पिक्सल करू, जास्त झालं 60 55 परफेक्ट. आता आपल्याला काय करायचंय, ते नाव आहे ते थोडंसं पुढे सरकवायचंय. ते सरकवण्यासाठी आपल्याला इथे लिहावं लागेल स्टाईल इज इक्वल टू पोझिशन रिलेटिव्ह लिहा आणि मगच पुढे सरका. लेफ्ट पासून 10 पिक्सल पुढे सरकलं. आणखीन आपण त्याला 80 पिक्सल सरकवू. हे काय झालंय, आपलं पुढे सरकलं. पण माझ्या मते ना नको घ्यायला स्टाईल तो रिस्पॉन्सिव्ह आहे ना. ठीक आहे, मग त्यासाठी एक काम करायचं. काय करायचं माहिती, लेफ्ट दिसते प्रॉब्लेम काय झाला असं. त्यामुळे ते होऊ नाही द्यायचं आपल्याला. पण त्यासाठी ना हे जे आहे लेफ्ट 80 पिक्सल हे नको ते आपल्याला. रिफ्रेश. आता आपल्याला काय करायचं, ह्या पी ऐवजी आपण इथे घेऊया ड्यू टॅग. ठीक आहे, ड्यू टॅग घेऊ, ड्यू टॅग स्टार्ट करू. अरे यार सॉरी खाली इथे ड्यू टॅग घेऊ, ड्यू टॅग स्टार्ट करू, ड्यू टॅग एंड करू. ठीक आहे, आणि ह्या डिव्हिजन मध्ये आपण पी टॅग घेऊ आणि मग त्याला स्टाईल देऊ. स्टाईल पोझिशन रिलेटिव्ह लेफ्ट पासून पुढे 80 पिक्सल आणि विड्थ ह्याची ठेवायची. याला विड्थ ठेवावं लागेल बरं का, एवढं फक्त आहे. तर विड्थ ठेवणं गरजेचं आहे ना, कारण ते जेवढा टेक्स्ट तेवढी विड्थ असं ठेवावं लागतं. विड्थ 150 पिक्सल, पोझिशन रिलेटिव्ह लेफ्ट पासून 80 पिक्सल पुढे. दिसतंय. आता खाली तो स्क्रोल बार नाही आला. का नाही आला, कारण आपण त्याला डिव्हिजन मध्ये पी टॅग घेतला. नाही तर पहिले कसं यायचं, मी हा डिव्हिजन काढतो आणि बघा मग कसं येतं ते. विड्थ पण काढून देतो. आलं की नाही स्क्रोल बार. ठीक आहे, मग त्यासाठी ते विड्थ डिफाईन करा. मग तुम्हाला डिव्हिजन घ्यायची पण गरज नाही पडणार. विड्थ 200 पिक्सल. ओके, सो आता मला काय करायचंय, याची फॉन्ट साईज वाढवायची. सो फॉन्ट साईज वाढवण्यासाठी इथे लिहा फॉन्ट साईज आणि इथे घेऊयात आपण 24 पिक्सल. कंट्रोल एस 204 करते. 24 पिक्सल रिफ्रेश. तेवढंच आहे ना टेक्स्ट. हो, आणि इथे फॉन्ट फॅमिली घेऊयात, जी की साधीच आहे त्यांची पण. फॉन्ट फॅमिली कॅलिब्री. हां परफेक्ट. सो ॲज इट इज त्यांनी जो फॉन्ट वापरलाय तोच आपण फॉन्ट घेतला. आता त्यांच्यात आणि आपला तेवढाच फरक आहे, त्यांचा थोडा डार्क आहे आणि आपला थोडा लाईट आहे. सो आपण डार्क करण्यासाठी काय घेतो, बी टॅग. बी टॅग स्टार्ट करा, बी टॅग एंड करा. कंट्रोल एस आणि रिफ्रेश. आणि इथे फक्त विड्थ वाढून द्या. इथे आपण करूयात 250 पिक्सल. आलं की नाही. आता फक्त इथे 70 पिक्सल थोडं माग गेलं खाली. ओके, खाली आपली प्रोफाईल तयार. ठीक आहे, मग आता याच्या खाली आपला हा आयडी घ्यायचा आहे. ठीक आहे, सो ॲज इट इज मग
हाच पी टॅग कॉपी पेस्ट करा. कॉपी कुठं एवढे बस सांगायचं ना असं असं सुट्ट्या मारायच्या नाही. अरे पाऊस पडतोय. हो कलर ग्रे. ठीक आहे, या टेक्स्टचा कलर कोणता आहे? खालचा ग्रे कलर आहे. ठीक आहे. सो आता मग हा आयडी आपल्याला इथे लिहायचा आहे आणि इथला बोल्ड काढून टाकतो आपण. कंट्रोल एस आणि रिफ्रेश. अरे याला रिफ्रेश नाही करायचं, इथे रिफ्रेश. दिसतंय का? दिसलं? सेम जसं आहे तसं झालेलं आहे. ठीक आहे, इथे जसं दाखवलंय तसंच इथे मी आणलंय. आपण मोबाईल व्ह्यू मध्ये पाहायचं असेल तर तिथे पण पाहूया. दिसतंय? वाटतं की नाही आहे प्रोफाईल हो ट्विटरचीच. ठीक आहे. सो हे झालं. आता ह्याच्या खाली आपल्याला हे येऊ द्यायचं, बॉर्न नोव्हेंबर आणि जॉईन जानेवारी 2020. ओके. सो मग मला हा जो सिम्बॉल आहे तो घ्यावा लागेल. त्या सिम्बॉलसाठी इथे सर्च करायचं HTML एंटिटी कोड्स, एंटिटीज लिस्ट. सो इथे फ्री फॉर्मॅटर मध्ये जा आणि इथे सर्चला आहे का ऑप्शन काही? त्या वेबसाईटचं नाव काय होतं काय माहिती. तर असे एंटिटी कोड्स असतात. ह्याच्यामध्ये जे अँड पासून सुरुवात होते ना, अँड हॅश. सो हे कोड्स घ्यायचे ॲज इट इज तिथे टाकायचं पी टॅग मध्ये, म्हणजे तिथे कोड दिसून जातात. म्हणजे इनडायरेक्टली हे सिम्बॉल दिसतात तिथे. त्यासाठी ते घ्यायचे आपल्याला. तो सिम्बॉल कसा आहे बरं. ठीक आहे चालेल. आपण काहीतरी वेगळं घेऊया. काय मला कुठं येतं? हो. हा घेऊन टाकू त्याचा रिप्लिका म्हणून. ठीक आहे. सो तो हेक्सा कोड कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर तोच पी टॅग मध्ये घ्या ॲज इट इज. ठीक आहे. असं तिथे लिहायचं, तिथे आउटपुट दिसतं बघा. आता मी रिफ्रेश करतो. दिसतंय? मी हेक्सा कोड टाकला पण त्यांनी काय दाखवलं, सिम्बॉल दाखवलं. सो हे HTML एंटिटीज म्हणतात त्यांना. तर तुम्ही हेक्सा कोड उचलायचा आणि ॲज इट इज जसे तसं तिथे ठेवायचं. ठीक आहे. आता त्यांचा सिम्बॉल आपल्याला सापडणार नाही म्हणून ॲज इट इज त्याला जे येईल ते टाकून दिलं. सो हा टेक्स्ट बॉन्ड
सेम तसं तिथे लिहायचं आहे. तो स्पेस देऊन लिहून टाका आणि रिफ्रेश करा. ठीक आहे. सो आता आपल्याला एक बघायचं आहे व्यवस्थित, यार ह्यांची जी साईज आहे बाकीच्यांपेक्षा छोटी आहे, ह्याच्या एवढीच ह्याची पण आली. सो ते नको आपल्याला, ह्याची थोडी छोटी करायची. छोटी करण्यासाठी आपल्याला फॉन्ट साईज कमी करावं लागेल. ह्याची ठेवूयात 20 आणि ह्याची पण ठेवूयात 20. कंट्रोल रिफ्रेश. आली की नाही? पुन्हा आणखी थोडंसं 19 कंट्रोल रिफ्रेश. आता परफेक्ट आलं. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे याची आपण विड्थ वाढूया, त्याला करू 500 पिक्सल, कारण आपल्याला जॉईन जानेवारी पण घ्यायचं आहे. कॅलेंडरचा एंटिटी पाहूया आपण. सो असे एक्झाकोड्स आहेत, हे कॉपी करायचे. हे एक्झाडेसिमल वाला कॉपी करायचं कधी पण. कॉपी आणि तिथे जाऊन पेस्ट करा. आता एकदा बरंच पण दिसेल का? सगळे चायनीजच आहे. चालेल. वरचं भेटलंय आपलं, याचं कॅलेंडरचं भेटलंय आपल्याला. सो ते टाकू. 2000च्या पुढे तिथे टाकायचं ते. आणि जॉईन जानेवारी. ओके. प्लस आणि मग रिफ्रेश. दिसतंय? आला की नाही सिम्बॉल तो? हॅलो, दिसतंय का? येस सर. ओके. पण आपल्याला तसं नव्हता पाहिजे, कलरफुल. पण तरी आला, ठीक आहे. सो हा एक टाकून बघतो मी. बघू काय होतं ते. सेमच आहे. हम्म. ठीक आहे. समजलंय? काही प्रॉब्लेम कुणाला? हॅलो, हॅलो, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. बोला रे, बोला काहीतरी. सर माझं कॉलेजचं लेक्चर सुरू झालं. ओके ओके, चालेल. सो तुम्हाला हाच टास्क आहे की तुम्हाला उद्या प्रोफाईल बनवून आणायची हीच. जमेल की नाही? हॅलो, जमेल सर. ठीक आहे. ॲज इट इज मी जसं बनवलं तसंच बनवून आणायचं व्यवस्थित. माझं रिस्पॉन्सिव्ह पण आहे, तुमचं पण तसंच असू द्या. दिसतंय? ठीक आहे. सो मी तुम्हाला सोर्स दाखवतो, तुम्ही फोटो काढून घ्या.
येस सर. काढला. येस सर. आता काढलाय. हो सर. ओके. राज रोहित काढला ना की नाही? नाही सर, शेवटचा राहिला. ओके ओके. हा काढला. हा सर, झालं. ओके चालेल. आता तयार करा. हे उद्या हेच टास्क आहे तुम्हाला आणि उद्या सगळ्यांचे टास्क पाहिले जातील बरं का, एवढं लक्षात ठेवा. त्याशिवाय मी लेक्चर स्टार्टच करणार नाही. तर तुम्ही ते स्क्रीन शेअर करा किंवा फोटो काढून पाठवा, काही पण करा, पण मला रोहित टास्क कंप्लीट पाहिजे बरं का. हॅलो रोहित, हा सर. उद्या टास्क कंप्लीट पाहिजे मला. जर टास्क नसेल तर मी शिकवणार नाही. ठीक आहे, तर चला, बाय बाय.